नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आज आपल्याला जायचं शनी शिंगणापूरला. शनी शिंगणापूरवरून देवगडला, देवगडवरून परत नगरला परत यायचंय पाठीमागे. आणि आपला चॅनलचा पहिला ब्लॉग. तर आपल्या व्हिडिओ जर्नीला चालू करूया. आणि आयुष पण तयार झालेला आहे काळा चष्मा घालून मस्तपैकी, आणि मी पण तयार झालोय. आता आपण गाडीवर जाणार आहे शनी शिंगणापूरला. तर आपल्या जर्नीला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, मी मूळचा नगरचा आणि माझं नाव आहे सागर वाळके. तर आज आपल्या यूट्यूब चॅनलचा पहिला व्लॉग, म्हणजे ह्याच्या पाठीमागे जेवढे व्हिडिओ होते ते सगळे फूड रिलेटेड होते. आणि आता आपण सर्वात प्रथम पेट्रोल टाकून घेणार आहे. तसं म्हटलं तर नगर पासून जवळच अंतर आहे शनी शिंगणापूरचं आणि देवगडचं. तर एक 300 रुपयाचं पेट्रोल टाकून घेतो, म्हणजे आपल्याला प्रवासामध्ये अडचण येणार नाही पुढे. तर मित्रांनो, नुकताच नवीन झालेला पूल आमचा नगरचा. तर भरपूर दिवसापासून हा रोडचं काम चालू होतं. आता कंप्लीट होऊन 1 वर्ष झाले. पूल झाल्यामुळं ट्रॅफिक कमी झालं पहिली गोष्ट, आणि पटकन आम्ही रस्ता पूल क्रॉस करून नगर क्रॉस करू शकतो, आणि पटकन वेळेत आम्ही लवकर जाऊ शकतो. नगर पासून 30 किलोमीटर असल्यामुळं आता आम्ही अर्धा प्रवास तर इथंच पर्यंत केला, कारण आता इथून फक्त 15-20 किलोमीटर असू शकतो शनी शिंगणापूर. तिथून पुढे आपल्याला देवगडला जायचं. आणि हे हिरवगार वातावरण बघून असं मन तृप्त झालंय ना, कारण भरपूर दिवसापासून असं वातावरण बघायला भेटलं ना. तर आज आम्ही ठरवलं होतं की नाही, शनी शिंगणापूरला जायचं, दर्शन घ्यायचं, देवगडला जायचं आणि देवगडचं पण दर्शन घ्यायचं, आणि थोडंसं फिरायचं, मजा करायची, बाहेर यायचं. मी आणि आयुष इतका खुश झालोय आज. कामातून वेळ काढून बाहेर निघालो आणि मज्जा करायला, थोडीशी देवाचं पण दर्शन होईल आणि हिरवा निसर्ग बघायला पण भेटेल. जवळ असल्यामुळे आम्ही जवळजवळ बाईकवरच प्रवास केला. आता आपण आलोय घोडेगाव पाशी, कारण शनी शिंगणापूर पासून अलीकडे 5 किलोमीटर घोडेगाव आहे. इथून शनी शिंगणापूर फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर. मित्रांनो, आपण आता शनी शिंगणापूरमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि इथं पहिली गाडी पार्किंग लावायची. तुम्हाला दाखवतो गाडी कुठं पार्किंग करायची. तर ह्या समोर इथं लोक असतील, तर ह्या लोकांचं कोणाचंही ऐकायचं नाही. गाडी इथं लावा, इथं पूर्ण स्कॅम चालतो, तर इथं अजिबात गाडी लावू नका. तर पुढं स्ट्रेट सरळ जायचं. मंदिराच्या समोरच पार्किंग आहे, आणि 2 व्हीलरला फ्री पार्किंग आहे, आणि 4 व्हीलरला 20 रुपये असं काहीतरी पार्किंग आहे. तर तिथं जाऊन तुम्ही पार्किंग करू शकता. सकाळी लवकर आल्यामुळे आज गर्दी कमी आहे, आणि ह्या शनिवारी थोडीशी गर्दी कमी आहे. तर ह्या इथं 4 व्हीलरची पार्किंग आहे. आणि थोडंसं पुढं आतमध्ये गेलं का इथे झाडं वगैरे असतील, इथं आपली गाडी लावून टाकायची, बिनधास्त गाडी लावून टाकायची. डायरेक्ट पार्किंग घेतं. पार्किंग कुठे? इथंच आहे ना, काय अडचण नाही ना. तर मंडळी, फायनली आम्ही शनी शिंगणापूरमध्ये पोहोचलोय. तर हे पाहू शकता तुम्ही शनी शिंगणापूर. मी आणि आयुष फायनली पोहोचलोय. आता आपण दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहे. गाडी इथं पार्किंग केलेली आहे, दादा बसलेली आहे तिथं मस्तपैकी. गाडी इथं पार्किंग करणार आहे ना, आता आतमध्ये जाणार आहे. तर ह्या साईडने आलं तर तुम्ही इकडं पार्किंग आहे सगळी गाड्यांची, फ्री पार्किंग आहे टोटल. बाहेर कुठेही गाडी लावू नका, इकडं सगळं फ्री पार्किंग आहे. फक्त 4 व्हीलरची पार्किंग आहे इथं. आणि समोर तुम्ही पाहू शकता चप्पल स्टँड आहे. तर चप्पल स्टँड पाशी बूट असतील, चप्पल असेल, सँडल असेल, तिथं तुम्ही ठेवू शकता. आणि शेजारी शनी अभिषेक पूजा तेल भांडार. तर आता नवीन गेट चालू झाल्यापासून आता इकडून एंट्री आहे मंदिरात जायची. तर इथनं सरळ स्ट्रेट पुढे जायचं. तर हे तुम्ही बघू शकता, एवढा सुंदर असा परिसर झालाय हा. आणि पहिले मी आलो होतो याच्या आधी पाठीमाग, त्यावेळेस इकडून एंट्री नव्हती, तर दुसरीकडनं एंट्री होती. पण यावेळेस एंट्री एवढी मस्त केली यांनी,
एवढं भारी केलंय मित्रांनो. आता इथं आपण सर्वात पहिले आपले पाय धुवून घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर समोर मंदिराचं एक छोटस दुकान, तेल विक्री कक्ष. तर तुम्ही इथे देणगी बी देऊ शकता आणि तुम्ही इथं तेल पण विक्री करून घेऊ शकता. बाहेर घेण्याची काही गरज नाही, कारण इथं स्वस्त भेटतं. मित्रांनो, तुम्ही जे काही बाहेरून पूजेचं सामान आणलं आहे तर ह्या इथं या देवाला वाहू शकता. इथं या त्रिशूलवर हार ठेवू शकता रुईचा. आणि तर या क्रेट्स मध्ये तुम्ही जेवढे काही पूजेचं सामान आणलं असेल तर तुम्ही इथं ठेवू शकता. नारळ जे काही असेल ते इथं ठेवू शकता आणि आतमध्ये तेल घेऊन जाऊ शकता फक्त. तर मित्रांनो, आपलं इथं दर्शन झालेलं आहे. आता आपण प्रसादाकडे जाणार आहे. तर प्रसादाकडे जाणार तर प्रसाद घेणार. तर खोबऱ्याची बर्फी भेटते 20 रुपयाला काहीतरी आहे ती बर्फी वाटतं. तर मागच्या वेळेस मी आलो त्यावेळेस 20 रुपयाला होती. तुम्ही समोर बघू शकता इथं बर्फी भेटते. तर 20 रुपयालाच पॅकेट आहे. आपण पॅकेट घेऊ मस्त. हा 2 पॅकेट. महाराजांचा प्रसाद घेतल्यानंतर आम्ही आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे. तर इथं संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ची छानशी अशी एक मूर्ती आहे. आणि थोडासा मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवतो मी. फायनली आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही देवगडच्या मार्गे निघणार आहोत. इथून देवगड आहे 20-25 किलोमीटर. नेवासाच्या पुढं आहे ते 30-1 किलोमीटर असू शकतं एक अंदाज माझा. तर आमच्या गावामध्ये दर्शन झालंय. आता इथून निघणार आहे. आणि देवस्थान खरंच भारी आहे. शनिवारचं दर्शन घेणं तर मला खूप बरं वाटलं. आज दर्शन घेतलं मी शनिवारचं शनिदेवाचं. पण शनी शिंगणापूरवरून देवगडला पोहोचतोय. म्हणजे अजून 4 किलोमीटर बाकी आहे. तर ही देवगडची कमान लागलेली आहे देवाची. तर आपण इथून 4 किलोमीटर देवगड आहे.
काढतोय देवाचा. हे दर्शन, हे मंदिर आहे देवाचं. इथे व्हिडिओ शूट करून देत नाही, फोटो काढण्यास सक्त म्हणाय, पण आपलं मी बाहेरूनच काढलंय. तर हे मंदिर आहे समोर, तुम्ही पाहू शकता. हे समोर मंदिर आहे दत्तांचं. तर मंडळी, आजचा प्रवास आपला इथंच संपतोय. भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तर असंच प्रेम देत राहा आणि धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.